गेल्या 10 दिवसांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बेपत्ता झालेली हिरकणी नावाची वाघीण अखेर सापडली आहे। तिच्या शोधमोहिमेसाठी वन विभागाने संपूर्ण ताकद लावलेली होती, कारण तिच्या गळ्यामध्ये जी GPS कॉलर होती ती बंद पडलेली होती। त्यामुळे सुद्धा त्या वाघिणीला शोधण्यात मोठ्या अडचणी येत होत्या। परिणामी वन विभागाने काय केलं तर ज्या ठिकाणी ती अखेरच्या क्षणाला दिसलेली होती, अखेरच्या वेळी दिसलेली होती आणि ज्या भागांमध्ये तिचा वावर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये, त्या सगळ्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले होते आणि एवढ्या 10 दिवसांच्या प्रयत्नानंतर त्या वाघिणीला शोधण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे। ही वाघीण नेमकी कोण आहे, तिची काय ओळख आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती बेपत्ता कशी झालेली होती आणि वन विभागाने तिला कसं शोधून काढलं तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी वाघीण बेपत्ता कशी झालेली होती, तर ही जी वाघीण आहे ही वाघीण काही महिन्यांपूर्वी म्हणजे मागच्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ही वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणण्यात आलेली आहे आणि STR T6 नाव हे वाघिणीचं आहे आणि टोपण नाव तिला हिरकणी हे देण्यात आलेलं आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या वाढवण्यासाठी, वाघांचा अधिवास पुनर्स्थापित करण्यासाठी ही वाघीण ताडोबातून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आणण्यात आलेली होती आणि मागच्या काही काळामध्ये ज्यावेळेला वन विभागाने ही वाघीण त्या सगळ्या भूप्रदेशामध्ये सोडली किंवा सह्याद्रीमध्ये सोडली, त्यावेळेला साताऱ्यापासून कराडपर्यंत आणि कोल्हापुरातल्या काही भागांमध्ये सुद्धा या हिरकणी नावाच्या वाघिणीला पाहण्यात आलेलं होतं। एवढंच नाही तर जवळपास 700 ते 1000 मीटरपर्यंतचं जे अंतर आहे, हे अंतरसुद्धा पाण्यातून पोहून या वाघिणीने पार केल्याच्या बातम्यासुद्धा माध्यमांमध्ये आलेल्या होत्या। पण या वाघिणीसोबत काय झालं तर ही वाघीण गेल्या 10 दिवसांपासून वन विभागांच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस येत नव्हती। म्हणजे ज्या ठिकाणी ही वाघीण सतत दिसायची, ज्या भागांमध्ये जेथे ती सेंट मार्किंग करायची, त्या भागांमध्ये ही वाघीण दिसत नसल्यामुळं वन विभागाचे अधिकारी हे चिंतेत होते। म्हणूनच त्यांनी काय केलं तर एक टास्क फोर्स बनवला आणि त्या वाघिणीला शोधण्याचे प्रयत्न सुरू केले। पण ही वाघीण ज्यावेळेला सह्याद्रीमध्ये सोडण्यात आलेली होती त्यावेळेला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिच्या गळ्यामध्ये GPS कॉलर बसवलेली होती। म्हणजे ती वाघीण जिथे जिथे प्रवास करेल त्याचे इनपुट्स किंवा तिचे लोकेशन्स हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळत राहतील। पण याच्यामध्ये सगळ्यात मोठी गडबड काय झाली होती माहिती आहे, कारण त्या वाघिणीच्या गळ्यामध्ये जी GPS कॉलर यंत्रणा होती ती बंद पडलेली होती आणि अधूनमधून तिचे सिग्नल येत होते। त्यामुळं ती वाघीण नक्की कुठे आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता। म्हणून शोध मोहीम राबवण्यात आली, गस्ती वाढवण्यात आल्या, रात्र आणि दिवस सगळे अधिकारी तिथे कामाला लागले, तरीसुद्धा ती वाघीण दिसत नव्हती किंवा तिचा ठाव ठिकाणा हा लागत नव्हता। ज्या सिग्नलबद्दल मी बोलतोय, ज्या GPS कॉलरबद्दल, तिचे काही ठिकाणे किंवा एकाच ठिकाणावरून सगळे लोकेशन्स डिटेल्स वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळत होते, एक प्रकारे इनपुट्स मिळत होते आपण असं म्हणूयात। पण असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आला वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून की ही GPS कॉलर जी आहे ही वाघिणीच्या गळ्यातून गळून पडलेली असावी, तिच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा, अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। कारण ते अधूनमधून सिग्नल येत होते किंवा काही ठिकाणी सिग्नल येणं बंद झालेलं होतं। आता ही झाली वाघीण कशी बेपत्ता झाली, पण आता वाघीण सापडली कशी, एवढ्या 10 दिवसांच्या प्रयत्नांना यश कसं मिळालं तर काल कोयना जंगलातील कोर भागामध्ये एका वाघिणीचं चित्रण झालं। ही वाघीण हिरकणीच आहे का ह्याच्याबद्दलची स्पष्टता अजून नव्हती, पण ज्या वेळेला तिच्या अंगावरील पट्ट्यांचं विश्लेषण करण्यात आलं त्यावेळेला ती हिरकणी वाघीणच आहे असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं। कारण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय केलेलं होतं तर ती वाघीण जिथे जिथे फिरते आहे तिथे जास्तीत जास्त ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले होते। त्या कॅमेऱ्यामधून म्हणजे केवळ एकाच कॅमेरा नाही तर अनेक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्या वाघिणीचे व्हिज्युअल्स घेण्यात आले, व्हिडिओ घेण्यात आलेले होते, फोटोसुद्धा होते आणि त्याचं विश्लेषण करण्यात आलं की जी STR म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्व टायगर 6 नावाची जी वाघीण आहे तीच ती वाघीण आहे का याची पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालं की ही हिरकणी वाघीण आहे। पण कोर भागामध्ये ही वाघीण होती, म्हणजे व्याघ्र प्रकल्पामध्ये कोर झोन आणि बफर झोन अशा प्रकारचे झोन असतात। ही वाघीण कोर झोनमध्ये होती, त्यामुळं या वाघिणीला काही झालेलं नाही आहे, ती सुखरूप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वाघिणीचं वजन वाढल्याचं फोटो आणि चित्रांमधून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळं वाघीण जरी सापडलेली असली तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिच्या गळ्यामध्ये कॉलर होती का, तर तिच्या गळ्यामध्ये कॉलर आढळून आली नाही। आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज असा आहे की या वाघिणीने स्वतःच्या पंजाने ती कॉलर काढून टाकलेली असावी किंवा तांत्रिक कारणामुळे ती कॉलर गळून पडलेली असावी
असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आलेला आहे। पण आपण याच्यामध्ये जर बघितलं तर 7 फेब्रुवारी 2026 म्हणजे 2 ते 3 महिन्यांपूर्वी या वाघिणीला कोर झोनमध्ये सोडण्यात आलेलं होतं आणि ज्या वेळेला तिला सोडण्यात आलं तर ज्या मार्गावरून ती जंगलामध्ये प्रवास करेल किंवा जंगलामध्ये झेप घेईल त्या सगळ्या काही मीटरच्या अंतरावरती हळद टाकण्यात आलेली होती किंवा तिला जखम होऊ नये। आणि सोबतच ज्यावेळेला तिला सह्याद्रीमध्ये सोडण्यात आलं त्यावेळेला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी इन्शुअर केलं की ती सेंट मार्किंग करते आहे, झाडांवरती नखाने ओरखडे मारते आहे। आता झाडांवरती ज्या वेळेला वाघ किंवा वाघीण नखांनी ओरखडे मारतं त्यावेळेला ती तिची टेरिटरी मार्किंग करत असते की हा एरिया माझा आहे किंवा इथपर्यंत माझं साम्राज्य आहे। आणि ज्या वेळेला ती सेंट मार्किंग करते त्यावेळेला सुद्धा ती मूत्रविसर्जन करून वाघ किंवा वाघीण मूत्रविसर्जन करून एक प्रकारे दुसऱ्या वाघांना इशारा देत असते की इथून पुढे माझं साम्राज्य सुरू होतं आहे। एक प्रकारे हे टेरिटरी फाईट सुद्धा वाघांची असते। त्यामुळे सुद्धा वन विभागाचे अधिकारी हे हिरकणी वाघिणीवरती लक्ष ठेवून होते। पण आता ज्यावेळेला ही वाघीण सापडलेली आहे 10 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर वन विभागाच्या सर्च ऑपरेशनला यश आलेलं आहे। पण त्या GPS कॉलरबद्दल सुद्धा आता प्रश्न उपस्थित होतात की ती कशी काय गळून पडली, ती खरंच वाघिणीने काढली का, ती तुटली का किंवा अन्य वाघांच्या झडपा झाल्या असतील किंवा अन्य शिकार करताना वाघिणीचं ते कॉलर खाली पडलं का, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। वन विभागाने याबद्दलचं अधिकृत स्पष्टीकरण अजूनही दिलेलं नाही आहे। त्यामुळं आगामी काळामध्ये याबद्दल काय काय अपडेट्स येतील ते सुद्धा आम्ही तुम्हाला मुंबई तकवरती सांगणार आहोत। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या कॉमेंट्स आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।